नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET 2013 सालचा पेपर 2 मधील सामाजिक शास्त्र या विषयातील प्रश्न। चला आता सुरुवात करू प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 111। 1954 साली रिकामी जागा यांनी पंचशील तत्त्वे मांडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे मांडली। त्यानंतर प्रश्न आहे 112वा। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत रिकामी जागा स्थायी सदस्य आहेत 4, 6, 5, 10। तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत एकूण 5 सदस्य असतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 113। परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभारांबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना रिकामी जागा म्हटले जाते। पर्याय आहेत सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील आणि विकसित। तर परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबरोबर पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौमत्व असे म्हटले जाते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 114। उपराष्ट्रपती रिकामी जागा पदसिद्ध सभापती असतात। पर्याय आहेत लोकसभेचे, न्यायमंडळाचे, संसदेचे, राज्यसभेचे। तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अधिकार सभापती असतात। ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभेचे। प्रश्न क्रमांक 115। खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? पर्याय दिले आहेत उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी, उपमहापौर। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उपमहापौर हा अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही। प्रश्न क्रमांक 116। कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, नागपूर। तर पर्याय आहे 3 कोलकाता। उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 117। निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? पर्याय दिले आहेत सुरक्षा दल, भूदल, नौदल, वायुदल। तर निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 118। मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली, आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? पर्याय दिले आहेत 3, 8, 5, 6। तर पर्याय क्रमांक 5 वर्षे। प्रश्न क्रमांक 119। भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? पर्याय दिले आहे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय कार्यमंत्री, चौथं संसद। तर भारतीय उत्तर आहे राष्ट्रपती। भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो। पर्याय क्रमांक 2 उत्तर। प्रश्न आहे 120वा। अलिप्तवादी चळवळीत प्रमुख पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? पर्याय आहे मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो, ट्रुमन। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ट्रुमन यांचा अलिप्तवादी चळवळीत कोणाचा समावेश नव्हता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।